एनआयकडून पहलगाम हल्ल्याचं आता रिक्रिएशन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतीये। मोठी बातमी आहे, एनआयकडून पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन होणार आहे आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर हे रिक्रिएशन होणार असल्याची माहिती कळतीये। हा हल्ला नेमका कसा झाला होता, हा एवढा मोठा नरसंहार कशा पद्धतीने झाला आणि निष्पाप पर्यटकांना कशा पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केलेला होता, या सगळ्याचं रिक्रिएशन होणार आहे। यामधून पुढचे आणखी काही तपशील येणार आहेत, तर एनआयकडून पहलगाम हल्ल्याचं हे रिक्रिएशन करण्यात येणार असल्याची माहिती कळतीये। तर हे रिक्रिएशन आता पूर्ण झालं असल्याची देखील माहिती कळतीये। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबानंतर हे रिक्रिएशन झालं असल्याची माहिती कळतीये। आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया। उर्वशी, प्रत्यक्षदर्शींनी जबाब नोंदवले आणि त्यानंतर हे रिक्रिएशन झाल्याचं कळतंय, काय नेमकी आणखी तपशील आहेत? सूत्रांच्या अनुसार आपल्याला कळत आहे की हे सगळे जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांची सगळे जे हे आहेत बयान ते सगळे घेतले आणि बरोबरच एक पूर्ण सीन जो आहे तो रिक्रिएट केलं गेलंय। नेमकं कुठून हे सगळे जे दहशतवादी आहेत ते आलेत, कसे टुरिस्ट होते, तो पूर्ण सीन रिक्रिएट केलं गेलं आहे असं समजून येत आहे। आपल्याला आत्ताच माहिती आहे की काहीच वेळापूर्वी जुनैद नावाचा जो झिप लाइनर आहे त्याला ताब्यात घेतला एनआयने। म्हणजे एकानंतर एक चौकशी सुरू आहे। बरोबरच एक जो प्रोसिजर असतो, एक प्रोटोकॉल असतो क्राईम सीन रिक्रिएट करण्याचा, तेही केलं गेलं आहे। सगळ्या विटनेसेसचे जे आहेत ते स्टेटमेंट्स घेतले आणि आता सीन रिक्रिएट केलं जातं। ठीक, उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी दिल्लीमधून आपल्या बरोबर होत्या।